मुंबईमध्ये लवकरच कचऱ्यावरही कर लावला जाणार आहे। कचरा निर्मूलन कर आकारण्याचा प्रस्तावच मुंबई महापालिकेने सादर केलाय। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर महिन्याला किमान 100 रुपये कचरा करासाठी तुम्हाला बाजूला ठेवावे लागतील। मात्र याच प्रस्तावावरून आता वादही सुरू झालाय। बघूया। मुंबईत आता कचऱ्यावरही कर। बीएमसीचा कचरा निर्मूलन कर आकारण्याचा प्रस्ताव। मुंबईवर अदानी टॅक्स, आदित्य ठाकरेंचा घणाघात। विविध करांच्या बोजाखाली दबलेल्या मुंबईकरांना आता लवकरच अजून एक कर भरावा लागणार आहे। मुंबईकरांवर कचरा निर्मूलन कर आकारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने ठेवलाय। म्हणजे मुंबईतला, तुमच्या घरातला, सोसायटीतला कचरा उचलण्यासाठी महापालिका आता मुंबईकरांच्या खिशातून पैसे घेणार आहे। या संदर्भातील मसुदा तयार झालाय। या मसुद्यावर 31 मे पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। रहिवासी, व्यावसायिक मालमत्तांसाठी 100 रुपयांपासून ते 1000 रुपये प्रति महिना याप्रमाणे कचरा कर आकारण्याचा प्रस्ताव या मसुद्यात आहे। या कचरा कराला अदानी कर म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय। मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आहे। आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे। दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार। कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे। पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे। हे कशासाठी होते, हे कोणासाठी होते, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी ही परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे। महापालिकेवर टीका करतानाच त्यांनी मुंबईकरांनीही या कचरा कराला विरोध करण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय। ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे, ह्या कराचा विरोध केलाच पाहिजे, कारण हा अदानी कर आहे। अदानीची सेवा करण्यासाठी, भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी, एशनसीच्या मालकाची सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातो। ह्याची गरज नाही आहे। इतर शहरांमध्ये कदाचित असेल, पण मुंबई एक असं शहर आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल, अनेक वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो। म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो। जीएसटी मध्ये मुंबई पुढे असतं, इन्कम टॅक्समध्ये मुंबई पुढे असतं, सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल, मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातोय, हा एक विचार करण्याची गोष्ट आली। खरं तर या आधीही असा कचऱ्यावर कर आकारण्याचा प्रयत्न झाला होता। 2019-20 साली तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि 2020-21 साली प्रवीण सिंग परदेशींनी निर्णय घेतला होता। मुंबईतील सोसायट्यांना कचरा शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आणला गेला होता। मात्र नगरसेवकांच्या विरोधानंतर हा प्रस्ताव बासनात गेला। आता घनकचरा व्यवस्थापन कायद्यातच कराची नवीन तरतूद करून कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबईकरांना जागेच्या क्षेत्रफळानुसार दर महिना कचरा शुल्क आकारलं जाईल। यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरासाठी दर महिना 100 रुपये, 500 चौरस फुटांवरील घरांसाठी दर महिना 500 रुपये, 3000हून अधिक चौरस फुटांच्या घरासाठी दर महिना 1000 रुपये इतकं शुल्क आकारलं जाऊ शकतं। खरं तर नवी मुंबई ठाणे महापालिका मालमत्ता करातच घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसूल करते। पुण्यात निवासी सोसायट्यांमध्ये दरमहा 50 रुपये, व्यावसायिकांसाठी 100 रुपये आणि झोपडपट्टीवासियांसाठी 50 रुपये कर आकारला जातो। बंगळुरूत असाच कचरा निर्मूलन कर आकारला जातो। मात्र सर्वाधिक महसूल असणारी मुंबई महापालिका आधीच विविध करांनी पिचलेल्या मुंबईकरांवर आता कचरा निर्मूलन कराचा बोजा टाकणार आहे। मात्र येत्या 6-7 महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात, तेव्हा या कचरा कराच्या निमित्तानं खरंच सत्ताधारी मुंबईकरांचा रोष ओढवून घेतील का, हे आगामी काळ सांगू शकेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।